ईश्वरी गौतमी तटतीरी काली प्रभो नित्याने करी भोजने सुरपती त्या आत्मतीर्थी विभो संध्या काळ प्रवर्तता गत करी माता पुरी पौड हो ऐसा खेळ करी सह्याद्री शिखरी सृष्टांतरी नित्य हो। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्रीमद सह्याद्री वर्णन महापंडित आचार्य प्रवर श्री रवळव्यास पाथरीकर विरचित या ग्रंथाच्या आज आपण समारोपाकडे जात आहोत। काल पंडित श्री रवळव्यासांनी त्यांच्या प्रतिभेनं विद्वत्तेनं परात्पर परब्रह्म परमेश्वर चिरायू अवतार श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांच्या श्रीमूर्तीचं यथोचित अनुपम अद्वितीय असं त्यांनी परम पवित्र आणि मंगल असं दर्शन घडवलं। त्या श्रीचरणाचं ध्यान त्यांनी अतिशय अत्यंत श्रद्धापूर्वक अंतःकरणातून केलेलं आपण बघितलं। आणि असं ते सामर्थ्यशाली असलेलं श्रीचरण, त्याचा सहवास, त्याचं सानिध्य कुणाला नको आहे। आहोत आपण दुर्भागी, आहे आपला अनाधिकार, पण कधी ना कधीतरी त्या प्रभूचरणाची आणि आपली नक्कीच गाठ होणार आहे। तो विश्वास, तो आत्मविश्वास, ती दृढता आणि ती निष्ठा समोर ठेवून आपला हा ईश्वर मार्गाच्या साधनेचा प्रवास चालू आहे। आता तुम्हाला जर त्या प्रभूंच्या श्रीचरणाची आवश्यकता भासते तर मग ते ध्वज, अंकुश, ऊर्ध्वरेषा, धनरेषा, तिळ यांनी का बरं तिथं जाऊ नये, म्हणून ते तिथं जाऊन बसलेत। त्यांनी त्या चरणकमलाचा आश्रय घेतलाय आणि म्हणून श्रीचरणी विलासली तेनेची तिये थोरावली त्रिलोकी वंद्य झाली सामुद्रिके। म्हणून कवीने सांगितलं या सामुद्रिक चिन्हांनी प्रभूचरणाचा आश्रय घेतल्यामुळं ती थोरावली, त्यांना एक महत्त्व, त्यांना एक मूल्य, त्यांना एक पावित्र्य नक्कीच प्राप्त झालेलं आहे। त्या श्रीचरणाच्या पदस्पर्शानं कुनाव फेडावया दोषे पृथ्वी पायी लागत असे की ते श्री दत्त चरण स्पर्शे झाली हिरण्यगर्भा। हिरण्यगर्भा पृथ्वीचं दुसरं संबोधन आहे। जिच्या पोटामध्ये सोनं आहे, जी सोनं प्रसवते, सोन्याच्या खाणी आहेत बरं का, त्या सोन्याच्या खाणी जिच्या उदरामध्ये आहे अशी ती हिरण्यगर्भा। आपलं कुनाव, पृथ्वी हे नाव मला नकोय, यापेक्षा आणखी काही वेगळं मोठेपण मला प्राप्त होते का, म्हणून ती असोसली कल्पना अशी आहे। श्री दत्तात्रेय महाराज ज्या चरणस्पर्शाने आटन करतात तो स्पर्श या पृथ्वीला नक्कीच होणार, म्हणजेच तिला ते पावित्र्य आले आणि ती इतकी सद्गदित झाली किंवा ती इतकी हर्षभरीत झाली की माझं कुठं असं दैव उजळलं।
एवढा अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर मला स्पर्श करत चाललेला आहे. मी तर कधीच इच्छिलं नव्हतं, मला कधी असं वाटलंही नव्हतं, पण केवढं माझं भाग्य आहे. आणि त्यामुळे झालंय काय, मला सुद्धा एक आपसुकच एक वेगळं असं अनामिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. जयाचे निसंबंधे सरज घनीभूत ते झाले विरज, ते योगी अळीउळ पदांबुज श्री दत्तात्रेयाचे. सरळ असं परमाणूला म्हटलेलं आहे. आणि घनीभूत म्हणजे जडत्वातील जीव, ह्या अत्यंत तात्विक अंगानं केलेल्या, परंतु एक कल्पना, त्याला यथार्थ असा सिद्धांताचं प्रमाण सुद्धा आहे. आता केवळ त्या भूमीला स्पर्श झाल्यामुळे भूमी धन्य झाली की हो, पण भूमीबरोबर अजून काही धन्य होतंय का, आणखी कुणाला त्याचा आनंद मिळतोय का, तो कवीनं शोधला आहे. आणि योगी रूपी भुंग्याचे घर असलेली या श्री दत्तांची चरणकमळे. आता हे सर्व योगी त्या श्रीचरणाभोवतीच पिंगा घालतात, म्हणून त्यांना भ्रमर ही उपमा दिली. ते परमेश्वराचे चरण सोडून कुठेच वावरत नाही, त्यांना नकोच आहे, तुम्ही आम्ही नकोच आहे. एकदा त्या परमेश्वराचा तो बोधवंत झाला दत्तात्रय महाराजाचा की त्याची मात्रा त्यांच्यासोबतच असते, ते तुमच्यासोबत येणंच नाही. खूप अद्भुत काम आहे. इतर अवतारांची गोष्ट वेगळी आहे, यांचं तसं नाही. एकदा तो त्या अधिकाराला पात्र झाला, बोध झाला की अदृश्य झाला, आणि तो सतत त्यांच्यासोबत आहे, म्हणून तो भ्रम आहे. त्याच चरणकमळाजवळ तो सारखा पिंगा घालतो, त्याला तुम्ही आम्ही नको आहे. आणि त्याचंही बरोबरच आहे, आपल्या सहवासात त्याला काय मिळणार आहे. आपल्याच नको असलेल्या उठा ठेवायच्या गोष्टी त्याला ऐकावं लागतील. तो त्रसला तुम्हाला, किती दिवस ऐकू मी तेच तेच आणि पुन्हा पुन्हा, काहीच फरक पडत नाही. हे नको आहे मला, यापेक्षा शाश्वत असं मला कुठं काही सापडते काय, गवसते काय, त्याच्या शोधात आहे. आणि तो त्या परमसुखाच्या शोधासाठी सातत्यानं त्या प्रभूचरणाजवळ पिंगा घालतोय. आणि एवढ्याच एका अर्थानं हे महाकवी त्यांना योगी अळीऊळ अळीऊळ हे संबोधन दिले. तर अलीकुल असं भोंग्याला म्हटलेलं आहे. तर त्या योग्यांची जी चरण, त्या योग्यांचं जे आश्रयस्थान आहे, त्या प्रभूंची चरणकमल, त्या चरणकमलाच्या संबंधाने, त्यांच्या पवित्र अशा मंगलमय स्पर्शाने परमाणूत दुःख भोगणारे जडत्वीचे जे जीव आहे, नकळतपणे ते सुद्धा सुखावले. जेव्हा परमेश्वराचा तिथं चरणस्पर्श होतो, त्या दुःखाच्या रसना प्रतिबंध होतात, थांबतं ते दुःख. ईश्वराच्या याच्यामध्ये कुठेही असंतरूप क्रियेचं अवधान नाही. ही त्या परमेश्वराच्या दानातलं ते वैशिष्ट्य आहे. तिथे संमिश्रता नाहीच आहे, केवळ आणि केवळ आनंद आणि आनंद. तो त्याचा दाता आहे, त्याची धवधणी आम्हाला तिथे होते. यापेक्षा वेगळं तिथं काही मिळतच नाही. दुःख तर त्यांच्या सावलीलाही नाही. आणि जर असं असेल, त्या परमेश्वराजवळ जर दुःख असेल, मग भक्ती करायचीच कशाला. ते तर आपण भोगूनच राहिलो, आपण घेऊन आलो सोबत व्यवस्थित, सगळा आपला डाटा तयार आहे. तुम्हाला माहिती नाही काय काय आपल्या पुढ्यात, पुढच्या क्षणात काय, त्याच्यानंतर काय, कधी आपण राजे होणार, कधी सरपंच होणार, कधी घरातच बसणार, सगळं अगदी परिपूर्ण डाटा आपला तयार आहे. तो कुणालाही चुकत नाही. चुकतो केव्हा, जर त्या परमेश्वराची अनुकंपा झाली. पाहत्या सुदाम भाळी विधीने लिहिले की दुःभीक मागावे, त्या लिखिता ते मोडुनी प्रभूने लिहिले न भीक मागावे. फक्त आणि फक्त एकच अक्षर टाकलं सुदामाच्या कपाळावरती की तू माझं दर्शन घेतलंस, भेट दिलीस मला, आता जाताना न भीक माग. कधी मागितली? भीकच मागितली नाही, फक्त एक मूठभर पोहे हो. आपण तर शेजारीला उसने देतो, त्याची आठवणही ठेवत नाही. पाहुणे आल्यानंतर दिले जाते ना, कधी आठवण राहते आपल्याला. परमात्मा तसा नाहीये. नुसतं मूठभर पोहे घेऊन गेलेला तो सुदामा, जगात असा कुठलाच दानी सापडणार नाही
आणि म्हणून परमेश्वराला फक्त आणि फक्त महादानी म्हटलं जातं. कल्पना करा, व्यवहारात तर ही गोष्ट बसते का? एखाद्या मुठभर पोह्यामध्ये कुठं सुवर्णाची नगरी, अहो दिलं असतं किलो 2 किलो 2 तोळे सोनं, ते समजू शकलो असतो. हिरी मुलगी वाटायला होताना बाप देतोच की व्यवहार, त्यात काय फार मोठी खासियत होती. इथे तसं नाही, हा महादानी आहे आणि एवढ्यासाठी त्याला अनिर्वचनीय म्हटलंय भाष्यकार. त्याचं वर्णनच करता येत नाही आणि त्याला समजून पण घेता येत नाही, अनाकलनीय आहे. आपल्या आकलन शक्तीच्या नक्कीच तो बाहेरचा आहे. हा एक आहे, प्रभू अनुकंपा झाली तर तुम्हाला तो समजतो. म्हणून परमेश्वरे परमेश्वर पाविले आणि परमेश्वरे परमेश्वर झाले, त्याची अनुकंपा झाली तर तो आपल्याला ओळखू येतो. तर अशा पद्धतीनं त्या जडत्वामध्ये असणाऱ्या जीवांचं परमेश्वर आपल्या चरणस्पर्शानं त्या ठिकाणी त्याच्या दुःखाची जी दाहकता आहे ते पूर्ण अंशानं नाहीसं होणार नाही, पण त्यातली दाहकता तितक्या काळापुरती का होईना ती क्षमते. कुठेतरी वेदना होत आहे आणि तिथे अंगार होते, बर्फाचा कडा ठेवा बरं, कुठं जाते ती अंगार? निघून जाते की नाही? खडा काढल्यानंतर पुन्हा अंगार असो, चरणस्पर्श तिथून निघाला दुःख पुन्हा असो, पण जोपर्यंत चरणस्पर्श आहे त्या श्रीचरणाचा थंडावाच इतका आहे की त्या जडत्वीच्या जीवाला दुःखाची जाणीवच होत नाही. म्हणून तर परमेश्वराचं विहरण करणे. अहो कशा करता, काय गरज आहे त्यांना? ऐश्वर्य संपन्न आहेत, सकळ ऐश्वर्य त्यांच्या चरणावरती लोळण घेत आहे आणि संपूर्ण सृष्टीचा नियंता करताच तो आहे. कुठल्याच गोष्टीची कमी नाही आणि आम्ही त्यांना काहीच देऊ शकत नाही. जे देणार ना ते तुमचं कधीच नाही, हे सगळंही देवाचे, ते देवाचं आहे. कधीतरी तुम्हाला फुल गुलाबाचं तयार करता येईल का? करून पाहा घरी बसल्या बसल्या प्रयोग. नाही करा थोडासा प्रयोग. आपण आपल्या होममेड देऊ तयार करून, होतं असं? घरी तयार करता येतं? शक्यच नाही, अशक्य प्राय आहे. हे सर्व त्याचंच आहे. फक्त एकच फरक पडलेला आहे, तुम्ही कुठल्या श्रद्धेने, कोणत्या आस्थेनं, कोणत्या प्रीतीनं देणार ते आजमावता. आणि आपणही लौकिक व्यवहारात ते आजमावतो. आपणच कॅडबरी आणून देतो, लगेच हात पुढं करतो, दे की रे बाळ, दिलं तर किती कौतुक करतो. काय माय उदार आहे. आतापासून न कळत सहजतेने ते उद्गार आपल्या तोंडातून जातात. त्या बालकाच्या ठिकाणी असलेले ते अवधारी. परमेश्वर तुमच्यासाठी हेच अपेक्षित आहे. तेवढी एवढी मोठी संपत्ती तुम्हाला दिलेली आहे, सगळं काही दिलेली आहे, देण्याची इच्छा कुठं होतं? पण दिली आहे म्हणल्यानंतर सगळ्यांनी मानात डोलवल्या, पण पुढचं सांगा की कुठे आपण थांबलो, कसा आपला प्रवास चाललाय, तपासला आपण स्वतःला कधी? असं अहो हे सगळं त्याचं आहे आणि त्याचं आहे म्हणूनच आपल्याला सोबत देता येत नाही, पण आपल्याला समजतच नाही. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत शिक्कामोर्तब माझाच आहे. मग एक गुंठाही मी शेजारचा देणार. हा हेच आहे. पुन्हा महाभारत, सुईच्या टोकावर बसणार एवढी सुद्धा मी जमीन देणार आहे. नको देऊ, काही फरक पडत नाही. काय झालं त्याचं बघून घ्या तुम्ही. इतिहास आपल्या समोर आहे, परंतु या सगळ्या गोष्टींची जाणीवच आपण ठेवत नाही. पण तेवढ्यासाठी परमेश्वर आपल्याला घडवण्याकरता, अधिकार संपन्न करण्याकरता, आपल्या जीवनावरती आपणच आपल्या केलेल्या मागच्या पूर्वसंचितातल्या दुष्कृत्यांच्या पराक्रमामुळं आपण थोडे अनाधिकारी झालेलो. परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जे आवश्यक अधिकार, जे अर्जकत्व पाहिजे ते कदाचित आपण अर्जित केलेलं नाही. जरी अर्जित केलेलं नसेल, पण तो मात्र अनार्जित दाता आहे. त्याला जर का तुमची कीव आली, त्याला जर का तुमची कणव आली, तो नक्कीच तुम्हाला देण्यासाठीच आसुसलेला आहे, तो देण्यासाठीच थांबलेला आहे, देण्यासाठीच फिरतोय. त्याच्या फिरण्यामध्ये त्याच्या चरणस्पर्शाने या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून त्या चरणस्पर्शाचं पावित्र्य आहे. ते जडत्वाचे पडिये दुःखमुक्त होतात, तेव्हा त्यांचे प्रारब्धच होते. असा त्या श्रीचरण स्पर्शाचा महिमा रोळव्यासांनी वर्णन केलेला आहे. त्याच श्रीचरणाला असलेली नख, त्याला ते उपमा देऊ पाहतात. पण उपमा देत असताना त्यांनी ज्याची उपमा द्यावी असं ठरवलं ना, तिथेही त्यांना थोडी शंका आलेली आहे.
श्रीचरणीचे नखा चंद्राची उपमा देखा देता पडतसे शंका थोरी मज तयाच्या अंगी सदा कळाक्षय रोगाची बाधा वरीनी कळंकू नव्हे जन अपवादा पात्र झाला आधीची तुटला क्षय रोगे वरी तारेचे निसंगे कृष दिसे अंगे कळाही आणि राहोचिया तोंडा कदरला भेन महेशा मौळी रिघाला की बहुता कपाळावरी पडा झाला तेनेही अदा होय ऐसियाची उपमा केवी नखेंदुसी द्यावी जयाची कळा निसनवी आणि असतही नव्हे. कल्पना त्यांचीच आहे की त्या श्रीचरणाच्या नखाला मी चंद्राची उपमा देवी, पण त्यांना काही अडचणी तयार झाल्या त्यांच्यासमोर. त्या चंद्राविषयीचा असणारा जो न्यूनगंड आहे ते जर लक्षात घेतला तर मी त्या प्रभू श्रीचरणाच्या नखाला नक्कीच त्याची उपमा देऊ शकत नाही. मग आता हा न्यूनगंड काय असावा? एक तर तयाच्या अंगी सदा कलाक्षय रोगाची बाधा. तर कलाक्षय प्रत्येक दिवस चंद्र अर्धा घडीने काहीतरी कमी होतो असं आपण बोलतो. मग तो कोर कोर करत 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 शेवटच्या दिवशी तो पूर्ण अस्तंगत होतो, म्हणजे अंधारामध्ये लुप्त होतो. हे त्याचा कलाचा होणारा क्षय आहे. कलेनं होणारा तो क्षय आहे. जे कलेने तो संपणार आहे. मग असा संपणारा चंद्र आणि तो कधीतरी काळापुट्ट होणार, त्याच्यामुळे अंधार पसरणार, ती उपमा कशी? बरं, ही तर एक बाब त्याची न्यूनगंडाची आहे. यापेक्षा अजून एक भयानक आहे. वरी निष्कलंकू नव्हे वरी निष्कलंकू नव्हे जन अपवादा पात्र झाला. इथे खंडित तो निष्कलंक तरी कुठे आहे? तो जगाच्या अपवादाला पात्र झालेला आहे. मग अशा कलंकित असणाऱ्या चंद्राची उपमा मी कशी देऊ? तर हा त्याला आलेला कलंक कशामुळे प्राप्त झाला? पौराणिक संदर्भ आहे सगळे. आधीची तुटला क्षय रोगे वरी तारे चेनी संगे कृष दिसे अंगे कलाहीना. बृहस्पती हा त्याचे गुरु आहे चंद्राचे, आणि त्यांची पत्नी तारामती. तिच्याविषयीचा याच्या मनामध्ये जो अभिलाष उत्पन्न झाला, आणि असा जर समजा परस्त्रीविषयी अभिलाष उत्पन्न होत असेल तर ती अपवादभूत चर्चात्मक अशीच घटना आहे. आणि हाच का त्याला कलंक लागलेला आहे. एक तर कलेनं क्षय होणार आहे, हे कधीतरी संपणार आहे. पुन्हा तारेच्या सोबत केलेलं त्याचं जे वर्तन आहे ते नक्कीच अशोभनीय आहे, समाज स्वीकारणार नाही. म्हणून जनमानसामध्ये त्याला जो अपवाद तयार झालेला आहे, म्हणून असं सांगितलं जातं त्याला डाग पडलेला आहे. तिथं ते हरणाचं कडासन फेकलं होतं कोणी ऋषी, तो डाग अजून त्याच्यावरती तो बिचारा डाग घेऊन आता ह्या पूर्ण सृष्टीच्या अंतापर्यंत त्याला सारखं फिरत राहावं लागणार आहे. म्हणजे बघा आता हा विषय जो आहे ना, हा कुठंच चुकलेला नाही. त्रिभुवनात बघा तुम्ही सगळी पुराणं पालथी घाला, इतक्या गोष्टी आणि भयानक अपवादात्मक आहेत की आपण कल्पनाही करू शकत नाही. तर त्यामुळे हा कलाहीन आहे, कृश झालेला आहे. मग अशा चंद्राची मी कशी उपमा द्यावी? आणि त्याही पेक्षा आणि राहोचिया तोंडा कदरला भेन महेशा मौळी रिघाला की बहुता कपाळावर पडा झाला तेनेही अधा होय. त्याच्यामुळे तो अर्धा झालेला आहे. कशामुळे? राहूच्या ग्रासण्याला तो कंटाळ. कधी कधी राहूचा त्याला हे बसतो,
तर राहू त्याला ग्रासतो आणि त्या भीतीपोटी हा महादेवाच्या मस्तकामध्ये प्रवेश करून कपाळावरती तो लपवून बसलेला आहे. मग असा जर भित्रा असेल आणि तिथं अर्धचंद्र होऊन बसलेला आहे, त्याची मी उपमा कशी देऊ? म्हणून ऐसियाची उपमा केवी, नखेंदोसी द्यावी. त्याला अडचण अशी आहे की माझ्या प्रभूचं जयाची कळा निच नवी आणि अस्तही नव्हे. त्या नखचंद्राला, त्या नखचंद्रावरती असलेलं जे तेज आहे, त्याची जी कला आहे, ती कधीच न संपणारी आहे. हा कलेनं रोज संपतो, 15व्या दिवशी तर संपून जातो. माझ्या प्रभूच्या श्रीचरणाचं तेज हे कधीच न संपणार आहे, नित्य नव आहे, नवा तेज आहे आणि असतं तर त्यांना माहितीच नाही. मग अशा अस्तंगत जाणाऱ्या चंद्राची मी उपमा देऊ कशी? म्हणजे इच्छा झाली होती पण ते तिथं थांबले. त्यांचं उदर देखोनी उदारा पदस्तधुरा, चौवेदी मागितला थारा गुल्फा ठाई. आणि याच प्रकारे त्या प्रभूंच्या श्रीचरणी थोर तल्लीन झालेल्या वेदांनी सुद्धा त्या उदार चरणाचा तिथं आश्रय घेतलेला आहे. की वर्तुळे गुल्फ बरवी, निरोपम सुहावी, जंघायुगमाची शोभा केवी बोलवेल मग. गुल्फ, घोटा पायाच्या जवळ, त्याला गुल्फ असं म्हणतात. ते गुल्फ सुद्धा इतके निरुपम आहे. ती वर्तुळे गुल्फे बरवी, निरुपम सोहावी, ज्याला कशाचीच उपमा देता येत नाही अशी ते गुल्फ आहेत. जंघा युगमाची शोभा केवी बोलवेल मध्ये, त्याचंही मी वर्णन करू शकत, इतकं ते अवर्णनीय आहे जंघा युग. अशा प्रकारे अनेक सलक्षणी सर्व अवयवांचं ते वर्णन करतायत. आता सलक्षणिक कैसे, उंचावले दोंद दिसे, जेत सामावले असे चराचर. ज्या उदरामध्ये संपूर्ण विश्व सामावले, म्हणून कवीला ते श्री दत्तात्रय महाराजाचं दोन म्हणजे पोट मोठं वाटतंय. आपण तर बरोबर पसावर पायलीवर टाकून मोठं करतो आणि तेही संपल्यानंतर पुन्हा खपाटीला जातं, पुन्हा तयारीला लागतं. इथं तसं नाही. संपूर्ण विश्व त्या उदरामध्ये सामावलेलं आहे. पोट कसं मोठं होणार नाही? अनंत ब्रह्मांड आहे, एक नाही 500 कोटीची एक आहे, असे अनंत आहेत, ते त्याच्यामध्ये सामावलेले. तो सर्वव्यापक आहे, तो विष्णू आहे, प्रतपंती विष्णू. म्हणून कवी कल्पना अशी आहे की एवढं मोठं जर ब्रह्मांड त्याच्या उदरामध्ये सामावलं असेल तर माझ्या दत्तात्रय प्रभूंचं उदर कसं असायला पाहिजे? नक्कीच ते मोठं आहे, कपाटीला पोहोचलेलं नाही. तुमचं आमचं होऊ शकतं. चैतन्यादी विद्या निराकारी, रूपे विन प्रवासू झाला भारी, म्हणून नाविका दोंदे गंभीरी थार केली. खूप अशा अप्रतिम कल्पना केल्या. चैतन्यादी विद्या निराकारी, सगळ्या चैतन्य माया मुख्य करून सर्व देवता विद्यांचं दातृत्व आरंभी सुरू झालं ते परमेश्वर अवताराकडून. त्यापूर्वी ह्या विद्या सर्व निराकारच होत्या. त्या परमेश्वराच्या अव्यक्त स्वरूपी अन्यत्राचेप्रमाणे विद्यमान होत्या. त्यांचं दातृत्व साकार परमेश्वरावांचून होणं अशक्य असल्यामुळे अशा परमेश्वराचा शोध घेत जणू या सगळ्या विद्या प्रवास करीत होत्या. आणि प्रवास करून थकल्यावर त्यांनी कोणत्या जागेचा आश्रय घ्यायला पाहिजे? तर त्या दत्तात्रय प्रभूंचा त्यांना अवतार तर दिसला, परंतु त्यांच्या खोल नाभीच्या रूपाने, त्या नाभी म्हणजे बेंबी, त्या बेंबीमध्ये जाऊन थांबले. तिथं विसावले, थकले ते, त्यांना सापडतच नव्हतं कोणी. कुणाचा आश्रय जाऊ, कुणाचा आश्रय घ्यावा. मग त्या विद्यांना दत्तात्रय महाराज जेव्हा दिसले तेव्हा त्या तिथं त्या नाभीमध्ये जाऊन आश्रित झालेले आहेत. म्हणजे एक कल्पना त्यांची एवढी अप्रतिम आहे.
सुवर्ण गजहस्ता दिसते, रातोत्पळ श्रियेचे आघात, तरी करकमळी श्री दत्ता उपमून येती. आता हे त्यांचे जे हात आहे, या हाताविषयीची ती कल्पना मांडत आहे. सोन्याच्या हत्ती, त्याचा जसा शोभिवंत दंड, तो रातोत्पलाने युक्त असा लक्ष्मीचा हात आहे. जे तो जो दंड आहे, ती जी बाहू आहे, ती अगदी हत्तीच्या सारखी, त्याची जी सोंड असते तशी मजबूत तर आहेच आहे, पण लक्ष्मी सारखी आरक्त वर्णाची आहे. घेऊनी माणिकाचे तेज, काढुनी संध्या रागाचे निज, एकत्र केली तरी करांबुज अधिक दिशे. ते श्रीकर कमळ हे त्या लालसरपणाचं जे तेज आहे, ते संध्या रागापुढे सुद्धा फिक्क आहे. कैसी दश अंगुळिया युक्ते, नखे सांगो लक्षणोक्ते, निर्मळे तेजिठे अरक्ते, जेही चंद्र जिंतिला. ही हाताची नख आहे श्रीकराची. आपण मागची बघितली ती श्रीचरणाची, ती सुद्धा अशीच आहे. तिथंही परत त्यांनी चंद्राला जिंकलं, म्हणजे चंद्राची उपमा सुद्धा हाताच्या नखालाही बसत नाही. अशा प्रकारे त्यांनी जो शुद्ध चैतन्याची शोभा, परमानंदाची प्रभा, तो मुखचंद्र श्री वल्लभा कैसा सांगू. ज्यांच्यामुळं त्या मायापुराला एक प्रकारचं वैभव प्राप्त झालेलं आहे. ते मायापूर तेजोमय दिसायला लागले, शोभिवंत दिसायला लागले. जो शुद्ध चैतन्याची शोभा, परमानंदाची प्रभा, परम आनंद, श्रेष्ठ प्रकारचा आनंद, त्याची प्रभा म्हणजे तेच. तो मुखचंद्र श्री वल्लभा कैसा सांगू. या श्री वल्लभाचा तो मुखचंद्र माझ्याकडून तरी अवर्णनीय आहे. मला ते वर्णन करणंच शक्य नाही. अशा प्रकारचं त्यांचं ते मुख सौंदर्य त्यांनी तिथं निहाळलं. जो सर्व सुंदर्याचे सार, लावण्य सौभाग्याचे विरार, जो नयना विलासू निरंतर श्रियेचे. जे श्रीमुख शरीराच्या सर्व अवयवांपेक्षा अत्यंत उत्कृष्ट आहे, अनुपम आहे. असं जे त्यांचं शरीर आहे, त्या शरीरावरती जे मुख सौंदर्य आहे, त्याबद्दल ते लावण्य सौभाग्याशी सुंदरतेच्या बाबतीत स्पर्धा करतं. इतकं ते सुंदर आहे. ते श्रीमुख पाहिल्याने लक्ष्मीला आणि मायेला सुद्धा हर्ष झालेला आहे, म्हणजे त्या सुद्धा मोहित झालेल्या आहे. श्रीमूर्तीचा तो जो चेहरा आहे, तो पाहून ती माया किंवा लक्ष्मी हे मोहित झालेली आहे. कारण सगळ्यामध्ये वेद निर्माण करणारं जो कोणता वेद निर्माण करणारा अवयव असेल तर ते मुख आहे. ते ठीक असावं. आता ते निसर्गदत्त ज्याचं त्याला व्यवस्थित लाभलेलं असतं. परमेश्वराचं मात्र असं आहे की तिथे माया, देवता ह्या सगळ्याच त्या मुखचंद्राला पाहून वेधलेल्या आहेत. अशा अनेक अवयवांच्या विषयीचे वर्णन करणाऱ्या उपमा आलेल्या आहेत. थोडासा आजचा आपला प्रवास हा धावता आहे. कधी कधी एक्सप्रेस काही स्टेज सोडून देतेच, नाही माझ्याकडे. आणि बघा ना, आपण किती बंधनात पडलेलो आहोत. वेळेचं बंधन, डॉक्टरकडे गेले की खायचं बंधन, लहानपणी नीट बस म्हणजे बसायचं बंधन, मोठेपणी वात्रड बोलू नको बोलायचं बंधन, बाहेर जाऊ नको बघायचं बंधन. सगळी बंधनं. पोथी सांगायला गेलो वेळेचं बंधन. आता उद्या हातात माझ्या दिवसच नाही, आज संपवायचं आहे आपल्याला. एवढ्याचसाठी थोडंसं हे आहे ते तुमच्या लक्षात येऊन राहिले. ऐसा तो पुराण देखा, वैसा नुमाने ब्रह्मादिका, जयाचिया निमिषा एका, काळ बहुत जाती. असा तो
पुराण पुरुष वयाच्या अर्थाने ब्रह्मादिक देवतांनाही मोजला जात नाही, ज्यांच्या एका क्षणामध्ये युगेच्या युगे निघून जातात असा हा अवर्णनीय असणारा, जया नाही वर्णादी आश्रम नावे, पैतेने घालिजे जाणिवे, ते उत्तरी संगे सुहावे रुळत कंठी. तसं पाहू जाता परमेश्वराला वर्ण आश्रम जात नाही, हे नाहीच येत. नाहम मनुष्यनच देव युक्षो अशा असणाराच तो निजबोध रूप जो परमेश्वर आहे, तो मात्र जेव्हा मनुष्य वेशाचा अवतार धारण करून येतो, त्या ग्रहस्थाश्रमाचा अंगीकार करतो, तेव्हा त्याला त्या कुलधर्माचा स्वीकार करणं, ते संस्कार त्याला धारण करावे लागतात. म्हणूनच ते उत्तरीय संघ, वस्त्र, अमू धमू हे जे काही आहे, हे आश्रम पद्धती जे काही आहे ते त्यांनी सर्व अंगीकारलेले, अन्यथा त्यांना याची गरज नाही असं कवीला म्हणायचं. तो हा उत्तम श्लोक जगी नाही अनेको, आत्री नंदन एकू वांचोनिया. असा हा उत्तम श्लोक म्हणजे पवित्र, श्रेष्ठ, कीर्तिमान असा अनुपम असलेला परमेश्वर, अत्रिनंदन श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार, यांच्यासारखा जगात दुसरा अवतार नाही. आणि इथं अशा प्रकारे कवीनं त्या श्रीमूर्तीचं वर्णन अत्यंत उद्बोधक अशा शब्दामध्ये केलेले आहे. ऐसा अवतरोनी सृष्टी, राज्य करी सह्याद्र मुकुटी, उद्धरी कृपा दृष्टी स्वामी नागार्जुनाचा. अशा प्रकारे अवतार धारण करून एक चिरायू अवतार, अमोघ दर्शने श्री दत्तात्रय महाराज सह्याद्रीच्या मुकुटी, सह्याद्री शिखरावरती उद्धरी कृपादृष्टी, आपल्या कृपादृष्टीनं अनंत जीवाचा उद्धार करीत तिथे वास करते, स्वामी नागार्जुनाचा. अशा अर्थानं त्यांनी या ठिकाणी त्या दत्तात्रय महाराजांच्या श्रीमूर्तीचं अद्वितीय असं वर्णन केलेलं आहे, जे आपण कालपासून बघत आहोत, ऐकत आहोत. आता अशा प्रकारच्या सुंदर कल्पना मांडून त्या श्रीमूर्तीचं ध्यान करण्याचं कदाचित आपल्यालाही अवभाग्य लाभावं, ही एक मी सद्भावना आपल्यासाठी व्यक्त करतो. आणि याचं नित्य निरंतर परमेश्वराचं ध्यान करताना त्यांचं चरण, त्यांची श्रीकर, उदर, जाणू, जंगा जेही काही मूर्ती ज्ञानामध्ये आलेले आहे ते सर्व आठवणं म्हणजेच प्रत्यक्ष तो साचोकार परमेश्वर आठवण्यासारखं आहे. आणि त्यामुळे जीवस्वरूपावरती एक योग्यता, परमेश्वर प्राप्तीला पोहोचण्याच्या साधनामधलं हे एक महत्त्वपूर्ण अंग आहे, महत्त्वपूर्ण साधन आहे. हे जर नाही केलं तर परमेश्वर भेटतच नाही. त्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वराचं दररोज ध्यान झालंच पाहिजे. ते ध्यान या माध्यमानं करावं आणि अशा पद्धतीने करावं. म्हणून एवढ्या ओव्या त्यांनी 126 पर्यंतच्या खर्ची घातल्या आणि प्रभू दत्तात्रय महाराजांची साक्षात मूर्ती आपल्यासमोर उभी केली. आता असे श्री दत्तात्रय महाराज जे अवतारीयशील आहे, ते अनेक जीवांना दान दातृत्व करत करत या सह्यांचळावरती क्रीडा करत आहेत. आणि एके दिवशी मग रुचिक ऋषी त्यांना भेटतात. आणि ते नाही, रुचिक ऋषी नाही, आरलक राजा, आरलक त्यांना भेटतात. आणि त्या आरलक राजाविषयीचं वर्णन करणाऱ्या काही ओव्या कविकर्त्यांनी आणलेल्या आहेत. तो जडा घनीभूता संबंधे मोक्षदाता, एके दृष्टी पाते हरिता मंगल देत सर्वा. असा तो दत्तात्रय प्रभू महाराज जडत्वीच्या जीवांना दुःख मुक्त करत त्यांना तो दुःखमुक्तही करतो, त्यांच्यावरती कृपादृष्टी पडल्यामुळे त्यांना सुखप्राप्ती करतो. आणि अशा प्रकारच्या अमोघ श्राव्य लीळा करत करत जो नाना वेश धरी सह्याद्रगिरीवरी, तो श्री दत्त क्रीडा करी जीव बंधू. आणि तो मग अशा प्रकारचे नाना वेश धारण करत करत तो सह्याद्री पर्वतावरती राज्य करीत आहे.
तापत्रयी खिरडला बहुती जन्मी दग्धला तो अरळकू निविला तेने वचनामृते. तर अशा प्रकारे त्या तापत्रयाने दग्ध झालेला हा अरळक राजा, त्याच्याविषयीची ही कथा आहे. तर विदर्भामध्ये त्याला अलंकापूर किंवा अरळकावती नगर असंही म्हटलेलं आहे. तिथं शत्रुजित नावाचा राजा राज्य करत होता आणि त्याला ऋतुध्वज नावाचा मुलगा होता. आणि त्या अलंकापुरीपासून काही अंतरावरती विंध्याचल पर्वत आहे. त्या पर्वताच्या कुशीमध्ये गालो मुनीचा आश्रम होता. या गालो ऋषीला अश्वत आणि नागसूत नावाचे 2 मुलं होते. हे मुलं खेळायचे, बागडायचे, अरण्यामध्ये विहार करायचे. करता करता खेळाच्या नादामध्ये ते सहज त्या अलंकापुरी किंवा अरळकावती नगरीमध्ये पोहोचले. ते त्यांनी सगळे नाविन्यपूर्ण बघितलं आणि ते बघितल्यानंतर त्यांना नवलं वाटायला लागलं. म्हणजे अशी ही सृष्टी आहे का? यापूर्वी त्यांचा फक्त झाडाशीच संबंध होता, अरण्यात राहत होते आणि वडील आई एवढंच भेटायचे, बाकी कोणी दिसतच नव्हतं. पण जेव्हा हे बाहेरचं जग बघितलं ते सुखावले आणि मग असं खेळत 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 ते त्या राजवाड्यामध्ये गेले. राजवाड्यामध्ये गेल्यानंतर तो जो राजा होता शत्रुजीत, त्याने त्यांचं कोणीतरी बालकुमार दिसतात आणि अपरिचित आहेत असं पाहून कुतूहलाने ते पुढे गेले. त्यांना बोलून घेतलं, त्यांचे यथोचित स्वागत केलं. हा ऋतुध्वज जो होता तो तेवढ्याच वयाच्या याच्यामधला असल्यामुळं तो बागडत त्यांच्यासोबत गेला खेळायला आणि दिवसभर सगळे हे खेळतच राहिले. आणि जेव्हा संध्याकाळची वेळ झाली तेव्हा ह्या लेकरांना आठवलं की आपल्याला आता तिथे जायचंय घरी, म्हणून हे लेकरं परत घरी आले. मग आता इथं आल्यानंतर गालो ऋषीने विचारलं की मुलं हे कुठं गेले, ती इतका वेळ कुठं गेले ते? त्यांनी सांगितलं, तात तुम्हाला माहिती आहे का, म्हणे इथे फार मोठं नगर आहे, काय आमची मज्जा झाली, एवढी चांगली व्यवस्था झाली, आम्ही खेळलो तिथं. अरे कुणासोबत? म्हणजे ऋतुध्वज सोबत. बरोबर, ऋतुध्वज आता ते ऐकून होते. हां बरोबर, असं का? मग एके दिवशी हेही नगर आपण बघावं म्हणून गालोमुनी परत त्या नगरामध्ये आलेले आणि तिथं राजांचा यथोचित राजाने ऋषी आले म्हणून सत्कार केला. आणि सत्कार केल्यानंतर मग त्यांचा पूजा पुरस्कार केला, सत्कार केला. आणि या सगळ्या सोपस्कारानंतर त्यांना आपल्या व्यथा सांगायच्याच होत्या. मग गालो ऋषी म्हणतात, राजश्री आमच्याही काही म्हणून व्यथा असतात, त्या आम्ही कुणाला सांगायच्या? माझा असा विश्वास आहे की मी जे काही सांगेन ते तुम्हीच निवारण करू शकता, तेवढे तुम्ही प्रतापी आहात. मग नेमकं झालं काय? ते तालकेतू नावाचा जो एक महाअसुर असा दैत्य आहे, तो त्या सुतल विवरामध्ये गुहेमध्ये राहतो. परंतु तो इतका अनाचारी आहे, इतक्या दुष्ट प्रवृत्तीचा आहे, तो सर्वसामान्यांना त्रास तर देतोच देतो, परंतु त्याने ऋषी मंडळी सुद्धा सोडली नाही. आम्ही जर एखादं यज्ञ कर्म करायचं ठरवलं तर तिथं हे वराहाचं रूप घेऊन येतं, ते डोकवायचं आणि आमच्या संपूर्ण यज्ञकर्माची विल्हेवाट लावतं. बरं असं एक वेळ नाही, किती वेळ सांगतो? अहो हे सातत्यानं घडते, याला उपायच सापडत नाही. आमची इच्छा आहे आपण त्याचा समाचार घ्या. म्हणजे आपली आज्ञाशीर त्यांनी ऋतुध्वजाला पाठवलं आणि मग हा ऋतुध्वज त्याच्यावरती चढाई करून गेला, सैन्य घेऊन गेला आणि त्या दैत्यासोबत त्याचं एवढं घनघोर युद्ध झालं. आणि त्या घनघोर युद्धामध्ये हा तालकेतू मारला गेला आणि मग
तो निवांतपणा त्या विवराला पाहत 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 धुंडाळत मध्ये गेला तर तिथे असा मोठा रंगमहाल होता. ती त्याची तिथे राहण्याचं त्याचं ते ठिकाण होतं. आणि तिथे एक स्त्री अत्यंत तेजोमय कांती आणि परमेश्वराच्या आराधनेमध्ये रत असलेली आणि बऱ्याच गोष्टींना धास्तावलेली अशी एक भयभीत अंतःकरणाची स्त्री त्यांना बघितली. परंतु त्यांची तेजकांती बघतानाच मात्र त्याला वेगळंच समाधान लागलं. मग आपण इथं, मग तिनं सर्व वृत्तांत सांगितलं. मी मदळसा, मला या तालुक्यातून दुष्ट वासनेने इथं आणलेलं आहे, परंतु ही मुळात धर्मपरायण प्रवृत्तीची होती आणि तिचं तेजोबल, तिच्या ठिकाणी असणारं सामर्थ्य, या सामर्थ्यानं या तेजोबलानं या तालुक्यातूला आणली तर खरं, पुढचं आखरीत काहीच करता आले. मग तो रोज उठून तिला मनवण्याचा प्रयत्न करायचा, पटवण्याचा प्रयत्न करायचा. आपण विवाह करू, ती रोज नाहीचाच पाळा लावायचा. तिला हे नकोच होतं, परंतु त्याने एक नीतिधर्म पाळला होता. ज्या दिवशी ही स्वतः हो म्हणे त्याच दिवशी तिथून पुढे ते सर्व व्यवहार. म्हणून ती सुरक्षित राहिली, पण दत्त प्रभूंची आराधना करीत राहिली. योग असा आला की हा तालकेतू संपला गेला, म्हणजे ती आता निर्भय झाली. मग ही गालव ऋषीला जाऊन त्यांनी वार्ता सांगितली. ऋतुध्वजाने आम्ही आपलं काम केलं, आपली सेवा पार पडली. गालव ऋषी पाहायला आले तर महालामध्ये नेलं. बघितलं तर ती सात म्हणजे एक तेजोमय असणारी, तेजकांती असणारी, धर्मपरायण असणारी स्त्री दिसली. मग गालव ऋषीने जाऊन विचारलं, आपण कोण? मी विश्ववसूची कन्या आहे, काशी नरेशांची बहीण आहे, मी मदलसा. असं म्हणले. बरं. गालव ऋषी घेऊन आले शत्रुजीत जवळ, जे वडिलांजवळ, आणि असं म्हणाले की ही कदाचित प्रभू इच्छा आहे, हिचा विवाह ऋतुध्वजासोबतच व्हावा. आणि मग तिथून त्या गालव ऋषीच्या विनंतीवरून शत्रुजित राजाने या मदळसेचा विवाह ऋतुध्वजासोबत केला. आता मुळातच ही धर्मपरायण होती. यांना 7 मुलं झाली, एक मत आहे 4 मुलं झाली. यापैकी आता ही धर्मपरायण असल्यामुळं हिचं ह्या अनित्याशा संसारावरती लक्षच नव्हतं, त्यात रसही नव्हतं. म्हणून मुलांचा जन्म होता क्षणी ती मुलं वयात आली, त्यांच्यावरती एक असे उत्तम प्रकारचे संस्कार करायचे. दत्तात्रय प्रभूंची माहिती देणं, त्यांच्याविषयीचं वर्णन करणं, आणि एकूण काय त्यांना त्या संन्यास धर्माला कसे प्रवृत्त होती, संन्यास म्हणजे हा सगळा त्याग करून ते त्या ऊर्ध्वगामी कसे होतील, या एका चिंतेनं ती माता अहोरात्र त्या मुलांचं संगोपन करत होती. ही जगातली अशी एकमेव माता आहे. जन्म दिल्यानंतर आपल्या मुलांनी संसार करूच नाही. बघा, आपल्या अंगावरती शहारे येऊ शकतात, असं कसं होऊ शकतं? हे बिचारे कधी चोरून लपून प्रयोग करतात तर सगळे दंड्या रुपये मार्गात येऊन बसतात. आमच्या पोराला तुम्ही न सांगता कशी काय दिली, तुम्हाला कशी देऊ वाटली? आम्हाला नको त्या गोष्टीला सामोरे जावं लागतं. कधीतरी आपल्याला ही उदारता येते का? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 मुलं, तब्बल 6 पुत्र याच मातेने धर्माच्या याच्यासाठी, त्यांच्या आत्मकल्याणासाठी आणि खऱ्या कल्याणासाठी, हे त्या खरं आईचं पहिलं कर्तव्य ते आहे. मूल जर जन्माला आलं तर लेकराचं हित केलं पाहिजे की नाही? आपण करता का लेकराचं हित? मग करत नाही, त्याला डॉक्टर करता, इंजिनियर करता, चांगल्या प्रकारचं स्थळ पाहून देतात, किती त्याचं सुंदर येते. फार फार चांगलं शिकलं तर अमेरिकेला जातं, कौतुकानं सगळ्या गलीला सांगत बसतो, झालं की लेकराचं. तिकडं जाऊन त्याचं काय तिसरं होऊन बसलं हे जेव्हा समजलं तेव्हा कपडाला हात, तेव्हा हात. हे अशाश्वत हित आहे, ते हित खरं आहे. आणि म्हणून मदलसेनं त्या 6 मुलांच्या हितासाठी सातत्यानं, कटाक्षानं
प्रत्येक लेकरांना असे धर्मसंस्कार दिले. एकही लेकरू संसारात रमलं नाही. हे राजकुमार आहेत. बघा आता आपलं अंतर मोजा, त्यांचा अंतर मोजा. राजघराण्यामध्ये आलेले आहेत, सगळ्या रिद्धी-सिद्धी तिथं आहेत. लेकरांना पावलं द्यायला सुद्धा तिथे सेवक आहेत, पानाची विडे आणून द्यायला सुद्धा सेवक आहेत. तर अशा पद्धतीचं राजवैभव भोगणारे जर राजकुमार संन्यस्त होऊन जीवन जगत असतील, धन्य आहे ती माता. ही जगाच्या पाठीवरची एकमेव अशी आई आहे. कमीत कमी त्या आईचा आदर्श आपल्या समोर असायला पाहिजे. आणि मग आता 6 मुलं गेल्यानंतर ऋतुध्वजाला थोडी चिंता वाटली. ठीक आहे, पहिला गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा गेला, 5वा गेला, आता 6वा गेला. मग तो मात्र आता मदर्शेला थांबवतो. हे अर्धांगिनी, माझी तुला एक विनंती आहे. तू ज्या दृष्टीनं या मुलांचं संगोपन केलं, जे संस्कार दिले आणि त्यांना एका सन्मार्ग लावलं, इथपर्यंत मला खूप समाधान वाटलं. याच्यासाठी मी नक्कीच समाधानी आहे. मी कुठेच हरकत घेत नाही. पण वंशाचा दिवा तर एक राहायला पाहिजे ना, तेवढा तरी आपला कुलवंश सांभाळला पाहिजे ना. तिलाही ते खरं वाटलं. पतीनं 6 मुलापर्यंत संयम बाळगला. मग एक त्यांच्या म्हणण्यावर का ठेवू नये, हा आरळक शेवटी ठेवला गेला. आरळक राहिल्यानंतर राज्यकारभाराला जोपर्यंत ऋतुध्वज होता तोपर्यंत आरळक यथास्थितीने राहत होता. मग ऋतुध्वज गेल्यानंतर आरळकाने राज्यकारभार जाताना मदरसेनं एक चिठ्ठी लिहून दिलेली होती, पण शर्त घातली होती, ही फक्त ज्या दिवशी तुझ्यावरती असं दुर्घट संकट येईल की जे कशानंच निवारण होणार नाही, त्याच दिवशी उघडायची. त्याने ती जतन करून ठेवली तशी. आणि राज्यकारभार चालला. परंतु गोष्ट अशी आहे, प्रत्येक वातावरण हे माणसाला त्या वातावरणामुळे बदलावं लागतं. 6 मुलं आईने दिलेल्या संस्काराला अधीन होऊन त्यांनी त्यांचं जीवन सन्मार्गाने घालवलं. ऋतुध्वज राज्य वैभवामध्ये लोळत होता. कसा भक्तिप्रधान राहील, राजविलास आहे, अष्टभोग हात जोडून उभे आहे. स्वाभाविक त्याच्या ठिकाणच्या सर्व इंद्रियांनी त्या अष्टभोगाच्या विलासात जर जीवन जगलं असेल तर ती इंद्रिय त्याला कसं सुख पडू देते. आणि स्वाभाविकपणे पुढे त्याला एक प्रकारचा अहंकार तयार झाला. मग अनाचार, मग अनेक तऱ्हेचे कुकर्म, ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागल्या. इकडे ही मुलं बऱ्यापैकी मोठी झाली, संन्यस्त झाली, मार्गस्थ झाली. आई चिंतित होती, माझं एक राहिलं ना. आई आईच आहे. 6 मुलावर थांबली नाही. ते जे राहिलं होतं त्याच्यासाठी मनाची ओढ होतीच. आता आरळक मोठा झाला असेल, त्यालाही मुलं बाळ झाले असतील, त्याचा संसार सुखात असेल, आता त्याने यावं ना परत, काय हरकत आहे आता, असं म्हणून ती या त्यांच्या त्या राहिलेल्या 6 मुलांना गाठी पडली. 6 मुलांना पाठवते, जा त्यांचं मन परिवर्तन करून ये म्हणून. मग हे 6 बंधू आणि त्यांनाही वाटलं आपणच काय मोक्षाला जाऊ, आपलाही भाऊ एक आहे ना, त्याला कशाला या नरकात ठेवायचं, त्यालाही त्याच्यापासून सोडवलंच पाहिजे. म्हणून त्या हितात हे सर्व बंधू राजवाड्यात आले. आणि आल्यानंतर मग त्यानं ओळखलं, हे तर आपले भाऊच आहेत. हो, आम्ही तेवढ्याचसाठी आलो. कसं चाललंय आपलं राज्य, खूप आनंदी आहे. बरं बरं, मग आता परतायचं नाव घेतं का आपण, तेवढं नका सांगू, तेवढंच नका सांगू. यावर मग आलो आम्ही कशासाठी, आम्ही आलोच त्याच्यासाठी. भल्या माणसा, तू ह्याच्यामध्ये सुख पाहतो आहेस, हे सुख नाही. कोस किडी आपणे भले सुख भोगावया मंदिर केले, तेची तया बंधन झाले मेले आत गुंतून या. कोश किडी आहे, ती राहायला घर करते. करत 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 विनत 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 येते
आणि तो दरवाजा ते छिद्र कधी बंद होते हेच तिला समजत नाही. आपल्याच हाताने लावून घेतलेला हा गर्भास आहे. आपल्यालाही समजतं जेव्हा आपण गृहस्थाश्रम धर्म आचरायला लागतो आणि बराच प्रवास आपला अर्ध्याच्या वरी गेलेला असतो, मग तिथे कुठेतरी आपल्याला गुन्हा तयार होते. नुसतं माय संसार केला तर बरं झालं असतं. आपण हुकलं की अर्ध्याच्या वरी प्रवास, धड इकडं ना धड तिकडं. बाबा आम्ही आधीच अनुसरलो असतो, हो ना माय, बरोबर आहे. अनुसरले असती तर ते तरच आहे, ते तरच आहे ना. आधीच आले असते तर झालंच नसते. हे तेव्हा समजतं अर्ध्याच्या वरी प्रवास गेला. तुम्ही नक्कीच समाधानी असता असं मी गृहीत धरतो, पण तुमचं अंतर्मन सांगतंय की मी या बाबांनी विचारलं म्हणून सांगण्यापुरती समाधानी आहे. नक्कीच तुम्ही अंतरामध्ये कुठल्या तरी विवंचनेत आहात. बघा, शोधून बघा. तुम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण होत नाही, मुलं मनासारखी वागत नाही, त्यावेळेला होणारी यातना, आता ह्या मुलांनी दिलेला त्रास हा पण नवस करून मागून घेतलेला आहे. तुम्हाला कोणी नारळ ठेवायला लावलं होतं, तुम्हाला कोणी उपाशी राहायला ठेवून सांगितलं होतं, आपणच चहागडला दंडो घालत गेलो, आपणच तिकडे खेटा मारत गेलो. मारा खेटा मारा, नवस करा. हे आपल्या उदराला आलेली सुपुत्र आहे. हीच अवस्था याची झाली. ते बंधू यांना समजवतात, अरे बाबा असं करू नको, हे होणार नाही. बरं, तुम्ही म्हणता हे सत्य आहे, मलाही पटते. मी प्रधानाला विचारतो. प्रधान त्याच्याही पुढचे होते. म्हणजे प्रधानजी आता त्याग करायची वेळ आली म्हणजे, तर आम्ही आता हे राज्य सोडू इच्छितो. सोडावं का? छे राजेश्री, आणि असं त्याग आणि भिकारी व्हायचं आणि लोकांच्या दारात जाऊन भिक्षा मागायची, कोणी शिकवलं हे? आपण पाटलाची पोरं होत ना, कशाला भिक्षा मागायची? खरीच गोष्ट आहे. पाटील नावालाच आहे. सकाळी जेवण झालं तर संध्याकाळची चिंता असते, काय पाटील की अशी कामाची. समोर गेली तर मागे 10 लोक नावं ठेवतात, 100 लोकांना बोलून आलेले असतात. काल ह्याला, परवा त्याला, परवा त्याला, तरी सोडायची इच्छा होत नाही. आता प्रधानजीने सल्ला दिला, तुम्ही काय कमी आहेत म्हणजे, तुमच्या बाहुबलामध्ये किती पुरुषार्थ आहे, आणि अशा पुरुषार्थी माणसांना अशा प्रकारचं फकीर होणं माझ्या तरी मनाला पटत नाही. माणसाचं एक गमक आहे, आपल्या सोयीचा जर कोणी सल्ला देणारा असला तो प्रिय, फायदा दाखवणार. हे 4 भाऊ कालपासून अहोरात्र निरूपण करता करता थकले, यांचं पटलं नाही. एकाच क्षणामध्ये प्रधानानं सांगितलं की लगेच पडलं. म्हणजे खरंच आहे तुमचं, म्हणजे मी काही येऊ शकते, माझी इच्छा आहे, पण प्रधानजी नाही म्हणतात. म्हणजे प्रधानजी याचा अर्थ प्रजाच नाही म्हणते. मी प्रजेला प्रिय आहे, त्याच्यामुळे मला इथं राहणं उचित. आणि काय हरकत आहे, मी प्रजेची सेवा करतो म्हणजे एक प्रकारची तीच सेवा आहे. म्हणजे असं कुठलं तरी समाधान मानून त्यांनी तिथं राहण्याचा प्रयत्न केला. हे लेकरं हतबल झाले, परत आले आईकडं. म्हणजे काय झालं वत्स? म्हणजे ऐकत नाही. संसार सुखामध्ये एवढे रमलेले आहेत की त्यांना तुमची आमची कुणाचीच आठवण नाही. देव तर कोसोवंती दूर आहे. म्हणजे असं का? बरं, आता याच क्षणी तुम्ही बंधुराजाकडे जा म्हणजे. आणि मग त्यांनी त्यांचे भाऊ काशी नरेश, काशी राजा जो विश्वावसूचा पुत्र आहे, त्यांच्याकडे गेले. बघा कशा पद्धतीनं आई किती टोकाच्या गोष्टी करून की त्या लेकराला इकडं ईश्वर धर्माला लावण्यासाठी किती अट्टहास धरते आहे. आणि तिथं ते गेल्यानंतर या मुलाने सांगितलं की आमचे बंधू अर्लक यांच्यावरती आपण युद्ध करावं यांच्यासोबत. यांना आधी समजावून सांगा, नसतील येत तर त्यांच्यासोबत युद्ध करा आणि त्यांना पराजित करा, बंदिस्त करा आणि आई समोर आणून उभं करा. आता ही मागणी थोडीशी मामाला पटली नाही. तो वाचता आहे ना, अरे असं कसं? नाही म्हणले, आईची इच्छा आहे ती.
ते आपल्याला करावंच लागेल. म्हणून हे काशी नरेश तिथं आले. त्या अलंकापूरमध्ये अलंकावती नगरी, आणि याला समजून सांगितलं. याने तेच केलं. ऐकायचं पटणार नाही म्हणजे जे होईल ते होईल म्हणजे आर्या पार, हे आम्ही सोडणारच नाही. इथेच आमचं काय व्हायचं ते होईल. एवढा भोग विलास, आणि तुम्हाला तरी शोभतं का होणार? तुम्ही तर राजेच आहेत ना. म्हणजे मग तुम्ही सोडलं का म्हणजे सगळं, आणि तुम्ही मला सांगायला आलेत. आता ही गोष्ट खरीच आहे. तो राजविलासामध्ये राहणारा माणूस तो जर उपदेश करायला आला तर किती पटणार आहे? गुळ खाणाऱ्याने जर म्हटलं गुळ सोडून द्या, तसं कुठे पटणार आहे? किंवा मग तंबाखू खाणारा असेल त्याला तंबाखू सोडून द्या, त्या आधी तुमची सोडा की माझी पाठ. त्याला आधी आपली साधना असायला लागते. म्हणून त्याचाही परिणाम शून्य झाला. म्हणजे असं आहे का? शेवटचा पर्याय युद्ध सुरू झालं, आणि युद्धामध्ये त्यांनी त्यांची पूर्ण जे सैन्य होतं ते पूर्ण नष्ट केलं. आणि हा मात्र आरळक स्वतःला वाचवत कसा तर कसा तिथून त्यांनी पळ काढला आणि तो अरण्यात गेला. मग त्याला अधिदैविकता, कारण त्याच्या त्या देहाभिमानीनं अभिमान सोडल्यामुळे हे दुर्दैव त्याच्या वाट्याला आलं, हे दुःख त्याच्या वाट्याला, हा अधिदैविकता आला. त्याची संपूर्ण प्रजा नेस्तनाबूत झाली, सैन्यही गेलं, वैभव सगळं गेलं. हा भौतिक ताप तोही तयार झाला, आणि अरण्यवासात फिरावं लागलं बनवा, हा आध्यात्मिक ताप आला. आणि मग तो तिन्ही तापाने जळत 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 मी आता कुठे शांत होईल असं करत करत तो फिरतोय, आणि दत्तात्रय महाराजांची आराधना करतो. हे करत असताना तो सह्याद्री पर्वतावरती आलेला आहे. तिथे दत्तात्रय महाराजांनी त्याला मातंग वेशामध्ये भेट देऊन शंबली शंबली म्हणून, शम म्हणजे शमन हो, शांत हो, हे बली म्हणजे राजा, हे राजा तू शांत हो शांत हो शांत हो असं 3 वेळेला म्हटल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं की मातंग वेशामध्ये असलेल्या दत्तात्रय महाराजांच्या त्या अमृत वर्षिणी वासेतून हे शब्द निघाल्यामुळं तो एकदम निवाला, आणि तिथेच त्याने दत्तात्रय महाराजांचे श्रीचरण पकडले, आणि तोही पुढे समर्पित झाला. अशी ती धन्य मदरसा माता आहे. तिने आपले 7ही मुलं ईश्वर मार्गाला लागले. त्याच्याविषयीचं हे वर्णन आहे. अहंतेची खोळ उतरली, ममतेची अवधी तोडली, सकळापासून काढली चित्तवृत्ती, येतो मदळसेचा कुमरू, अळरकून रूपवरू, श्री दत्ते देवो दीक्षा गरु उपदेशिला. अर्थात दत्तात्रय महाराजाकडून त्याला पुढे दीक्षा, आणि तो ईश्वर दत्तात्रय महाराजांना शरणाला अशा प्रकारचा तो आरळ दत्तप्रभूंच्या चरणी लीन झाल्याच्या ओव्या त्यांनी या ठिकाणी आणल्या. अर्थात ही लीळा त्यांनी या ठिकाणी वर्णन केली आहे. आता ते सहस्रार्जुनाला वर प्रदान करत आहे. कृतवीर्याच्या कुमरा, नाही हाता दो संसारा, तया देऊनी सहस्र करा, पृथ्वीपती केली. हा कालची 2 भीती बसली ना. हा महिष्मती नगरचा राजा आहे, कृतवर्य हे वंशातले आहे ते. यांचा मुलगा अर्जुन. आता या कृतवीर्यानं एकदा पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ केला, आणि हा यज्ञ करत असताना, ते यज्ञकर्म चालू असताना, तो विधी चालू असताना त्याला जांभळी आली, आणि ह्या जांभळीमध्ये त्यानं आपले दोन्ही हातानं, आता ते जांभळी अशी पूर्ण कशी द्यावी म्हणून त्याने हात असा आडवा लावला, तसा आपण नेहमी लावतो तसा. तो हात आडवा लावल्यामुळं तो हात वळला झाला, त्याच्यावरती तोंडातली ती वाफ गेलेली आहे याचं त्याला भान राहिलं नाही, आणि त्याच हाताने ते त्याने पुढचा विधी करायला सुरुवात केली. देवतेंच्या विधीमध्ये
आणि ईश्वराच्या विधीमध्ये महद अंतर आहे. देवतेचा विधी त्याच्या नियमात, त्यांच्या ठरलेल्या व्यवस्थेत जर होत असेल तर तो विधी तिच्यासाठी स्वीकारणीय आहे आणि तो विधी स्वीकारल्यानंतरच ती फलप्राप्ती आहे. जर का त्याच्यामध्ये काही उलट सुलट घडलं, नेहा विक्रमण शोस्ती प्रत्यवायो नविद्यते, फुकटचे नरक आपण विकत घेतलं बाजारात जाऊन आणल्यासारखे. प्रत्यवाय नावाचं नरक होतं. म्हणून देवतेचा विधी करताना खूप सांभाळून करावा. जो ज्या वेळेत घडला तो त्याच वेळेत झाला पाहिजे. आज जर तुम्ही पहाटे 5 वाजता काकड आरतीला गेलात, उद्या 5:05 क्षमा नाही, तोच टाइम पाहिजे, तरच त्याला ती फलप्राप्ती आहे. ईश्वर सदैव क्षमाशील आहे. आपण एकही विधी आचरला नाही, आपण एवढे अविधी आचरतो तरी परमेश्वर अजून उदार आहे. अजून काय उदार व्हायला पाहिजे. इथे बघा कसं घडलंय. कृतवीर्याला जांभळी आली, त्यानं हात तोंडाला लावला, हात न धुता म्हणजे आचमन न करता तो विधी पार पडला. पोटी आलेला जन्माला अर्जुन, ज्याला कार्तवीर्य म्हणतात, तो रुंड भाऊ म्हणून जन्माला. आकूड हाताचा, बोटच नाही, ते असंच कसं तरी वेगळं जातं, ते मला करूनही दाखवायचं. आता असा जर आकूड भाऊ हाताचा ऋण तो कार्तवीर्य जन्माला असेल, बापाची सजा पोराला. आता तो राज्याला राजपुत्र होणार आहे. राज्य कधी काही भविष्यात त्याच्या हातात येणार आहे हे शल्य त्याच्या मनाला पोचायला लागलं. आणि यथावकाश जेव्हा हे राज्य कारभार सांभाळण्याचं त्यांच्याकडे तो योग आला, त्यावेळेला मात्र तो खूप वैफल्यग्रस्त होता. म्हणजे अशा आकूड हातानं मी राजा म्हणून राज्याभिषेक करून घेण्यासाठी माझी इच्छा आहे. यासाठी मी अपात्र आहे, मी राज्यावर बसणार नाही. म्हणून त्यांनी प्रधानाला परोपरीने विनंती केली, आम्ही हात जोडून येऊ, हात प्राप्त करून येऊ आणि मगच या राज्यावर बस. तोपर्यंत राज्य तुम्ही सांभाळा. प्रधानजीने सांगितलं, म्हणजे नरेश, आमची विनंती आहे, आपण फक्त राज्याभिषेक करून घ्या. त्या गादीला समोर ठेवून मी सर्व हा राज्यकारभार चालवेन, आपण मात्र तेवढं करा. आणि मग हा राज्याभिषेक होतो. आणि हा जो कार्तवीर्य आहे, त्याचं नाव पूर्वी अर्जुन होतं आणि ह्या लाडाचं नाव ते होतं. हा त्या हात शोधार्थ निघालेला आहे, हात प्राप्तीसाठी निघालेला आहे. आता सुंदर असे मला हात प्राप्त व्हावे यासाठी त्याची आराधना चालू आहे. देशोदेशी हिंडत फिरत 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 तो असा त्या सह्याद्री पर्वतावरती आलेला आहे. तिथेही त्याने आराधना चालू केली, बराच काळ तपश्चर्या केली आणि कृपागण राहुले. मग तो दत्तात्रय महाराजांचं त्याला दर्शन झाल्यावर तो दत्तात्रय महाराजांच्या सेवेत लागला. आणि मग ती सुद्धा सेवा त्याने निष्ठेनं केली. आता तो रुंड भाऊ आहे, त्याला पंजेच नाही हाताला बोटाचे, तो कशी सेवा करणार. त्याने एकच सेवा स्वीकारली. दत्तात्रय महाराज जेव्हा स्नान करतात मेरुवळामध्ये, स्नान झाल्यानंतर स्नानोपरांत त्यांचे ते केश कला जर वाळू नये तेवढ्यातच त्याला धूप बसावा म्हणून तो रोज धूप दाखवायचा. त्या धुपटण्यामध्ये घेऊन कसा तरी आपल्या हातानं मोठ्या महत् प्रयासानं रोज धूप दाखवायचा. आणि एके दिवशी असा योग येतो की ते धूप दाखवायचं, त्या दिवसाचं ते धुपटणं तिथे सापडलेच नाही. आणि दत्तात्रय महाराजांची तर स्नान संध्या झालेली होती. केशकलाप आता वाळतील या भीतीनं, लगबगीनं, पण निष्ठा परिपूर्ण, कुठलंच भान तिनं ठेवलेलं नाही. हे भक्त असतात, हे भक्ताला शक्य असतं. कुठलंच भान न ठेवता स्वतःचा पितांबर फाडून देणारी द्रौपदी, श्रीकृष्ण महाराजांच्या करंगळीला बांधणारी द्रौपदी. ईश्वर दिलेलं कुठलंही सामान्य जरी दान असेल ना, वाया जाऊ देत नाही. फक्त आपल्याकडून देणं घडत नाही.
द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण होते तर ते वस्त्रहरण होत असताना तिची लज्जा रक्षण करणारा योगेश्वर, तुम्ही कल्पनाही केली नसल, त्यांनी कुणी पाहिले नसतील असे भरजरी वस्त्र त्यांनी पुरवलेले आहेत. ती आरती भजा पूजा तुम्ही या दुपाला ते बिदरचे आहेत, सोलापूरचे आहेत, कुठले आहेत हे त्यांनी आता अलीकडे माहीत असलेले नाव सांगितले. याच्या आधीचे ते होते. असे भरजरी पितांबर पाठवले, शालू पाठवले. या सगळ्या याच्यातून त्या लोकांच्या हाताला कांडार आला, म्हणजे तिच्या अंगावरचे कपडे खेचता खेचता यांचे हात थकले, सगळं काही झालं. द्रौपदीचं नख सुद्धा दिसलं, शरीर तर लांबच राहील. कशी किमया आहे ईश्वराची. मग हे कशामुळे घडलं? हे त्याचमुळे घडलं की द्रौपदीनं त्या दिवशी जेव्हा श्रीकृष्ण भगवंताचा, आणि हे दाखवायचं होतं की सुभद्रेला तुझं प्रेम खरं आहे का हिचं प्रेम खरं आहे. कारण भांडण, मी एवढी असताना माझ्यावरती प्रेम नाही, द्रौपदीचंच तुम्हाला काय पडलं? हा, हे खरंच आहे, द्रौपदीचं काय पडलं. मग ते दाखवले. आधी तिच्याकडे गेले, सुभद्रे माझ्या बोट करंगळीला लागले, थोडंसं कपडा देते का? तिला साडी फाडून देणे तर लांबच राहिलं, कपडाच दिसला नाही लवकर द्यायला. नाही माझ्याकडे, आता मी कुठे एवढी रिकामी आहे. बरं बरं ठीक आहे, बघतो द्रौपदीच्या घरी. जेव्हा ती करंगळी दाखवली आणि भगवंता तुमच्या याला करंगळीला इजा रक्त, क्षणाचाही विचार केले. तिथे ती पितांबर फाडलं, बोटाला चिंदी, त्या चिंदीच्या मोबदल्यात ते वस्त्रहरण झालेले. आणि हे सगळं होऊन गेल्यानंतर बरीच तिची ओढाताण झालेली आहे. ही ओढाताण झाल्यानंतर मग ती हा सगळा प्रसंग निघून गेल्यानंतर एकांतात आल्यावर भगवंताला विचारते, श्रीकृष्ण महाराजांना, मी तुम्हाला एक विचारू का? विचार ना, निसंकोचपणे विचार, काहीच अंतर नाही त्याच्यामध्ये, निश्चित विचार. तुम्ही माझे बंधू आहात. हो ना, कुठे शंका आहे त्याच्यामध्ये? असं नक्की? लहान त्याचं ते शंका घ्यायचं कारणच नाही. तुला का असं वाटतंय? हां, मला तेच विचारायचं. तुम्ही जर माझे बंधू आहात, इतका वेळ कुठे गेले होते? मला ओढत आणलं, फरफटत आणलं, माझी किती विटंबना झाली. तुम्हाला काहीच वाटलं नाही? तुमच्या बहिणीला ओढत नेतो शत्रू, तुम्ही गप्प बसला. सगळं भगवंताने ऐकून घेतलं. सत्य आहे म्हणजे तुझं, मलाही तेच वाटतंय, मी कुठेतरी चुकलो. तेच मी तुला सांगणार होतो, पण एक सांगते का मला, तू आधी कुणाला बोलवलं? ते म्हणजे मी भीष्माला. मग भीष्मानंतर मग द्रोणाचार्य, कृपाचार्य, या सर्वांना. पुन्हा काय झालं? म्हणजे माझे 5 पती, जे माझ्या शरीराचा सांभाळ करण्याचं ज्यांनी प्रण घेतलेलं होतं, सगळ्या जगाला साक्षी ठेवून, त्या अग्नीला साक्षी ठेवून तो हार माझ्या गळ्यात घातलेला होता. काय झालं? ते पण येऊ शकले नाही. तो म्हणजे ते कुठल्या तरी अडचणीच होते. रिकामाय काय मी दुसऱ्याच्या नावावर पळत यायला. तू आधीच जर मला श्रीकृष्ण म्हणून हाक मारली असती तर पहिल्याच दिवशी तुझी फरफटच होऊ दिली नसती. आपली चूक आहे. आपण परमेश्वराला आठवण्यामध्ये कुठेतरी कमी पडत आहोत, कुठेतरी कमी पडत आहोत. तर भक्ताची ही अवस्था आहे की तो इतका बेभान राहतो की त्याला काय द्यावं आणि काय नाही याची शुद्धच राहत नाही. आज नेमकं आरळकाचं तेच झालेलं आहे. आता धूप दाखवण्यासाठी धुपटणं नाही, केस तर वाळतायत, महाराजांचे केस आहे, ही सेवा आहे. पळत जातो छोट्या हातानं, त्या हातावरती विस्तव घेतो, विस्तव हो. तिथं स्वयंपाक करता करता थोडा जर चटका बसला त्याला 10 वेळा ऐका होता, काय तुमची सारखी घाई, माझ्या हाताला पोळलं की घ्या. अहो अकुशलता तुमची झाली, त्यांनी कुठं सांगितलं चटका मारून घे म्हणून? तुम्हाला समजलं नाही, आपण सांगतो का नाही? हे बघा भक्त कसे आहे, परमेश्वरासाठी किती समर्पण भाव आहे, हा टोकाचा भाव आहे. का म्हणून ईश्वर त्यांच्यासाठी दत्त म्हणून उभं राहणार नाही. आणि मग जेव्हा तो विस्तव, जेव्हा कातड्याला पोळायला लागला, आधी तर सुगंध पसरला, जेव्हा कातड्याला पोळायला लागला तेव्हा ती चटका बसायला लागला, तेव्हा ती करपटाणी आली, करपट असा वास आला जाळण्याचा. आणि दत्तात्रय भगवंतांनी मागे वळून बघितलं,
अरे हे काय करतो, सांडी सांडी टाकून दे टाकून दे. आणि मग म्हणले, मा वत्स मी प्रसन्न झालो, आपण सर्वज्ञात आहात, अंतर्यामी आहात. मी कशासाठी तुम्हाला माहिती आहे. सहस्त्रभुजा होती, फक्त 2 सुंदर हात मागायला आलेला, त्याला 1000 भुजा दिलेल्या आहेत, 1000 भुजा. एवढ्यावर थांबले नाही. अतुल बली यावसी, तुझा पराभव करणारा दुसरा कुणीही जगात उत्पन्न होणार नाही. लोकांचे जाणून मनोरथ पूर्वची, अशा प्रकारचा त्याला वर दिला. आणि हा वर दिल्यानंतर परमेश्वराला ह्या गोष्टीची जाणीव आहे. जीवाला सगळं काही देता येतं, परंतु जीव तो पचवू शकतो का हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांना सांगतात, मात्र एक शर्त आहे बरं का माझी. कदाचित तू अतुल बळी आहेस, म्हणजे तुला आता कोणी जिंकणार नाही. तू उन्माद करू शकतोस. तो अहंकार, तो मदनमस्त होणं हे स्वाभाविक आहे, हे तुझ्याकडे घडू शकतं. म्हणून एक माझी आट आहे, ते तुला पालन करावं लागेल. तुझ्याकडून कधी काळी सुद्धा चुकून गौ हत्या व्हायला नको, ब्राह्मण हत्या व्हायला नको, स्त्री हत्या व्हायला नको. तथास्तु असा म्हणून वर दिला. दत्तात्रय महाराज अदृश्य झाले. हरळक पुन्हा राज्यावरती आला, 1000 हाताचा बळ घेऊन आला आणि राज्याभिषेक झालेलाच होता. राज्यकारभार करू लागला आणि बराच चांगल्या प्रकारचा राज्यकारभार चाललेला असतानाच एका दिवशी ते विनाशकाळ असेल, ती विपरीत बुद्धी सुचली म्हणावं लागेल. आणि हा मृगयेसाठी अरण्यामध्ये आलेला आहे. सैन्य घेतलेल्या सोबत निघालाय आणि अरण्यामध्ये आल्यानंतर त्याला थोडीशी तहान लागली. आता तहाण्यासाठी पाण्याच्या शोधार्थ शिपाई पाठवले. परत जंगल बघितलं, शोधलं, कुठेच काही सापडत नाही. लांब दूर अंतरावर एक पर्णकुटी दिसली आणि तिथं पाणी असावं अशा अपेक्षेने हे सैन्य तिथं पोहोचले. त्या शिपायानं सांगितलं, तिथं जे बसलेले होते ते होते जमदग्नी ऋषी आणि त्यांची धर्मपत्नी रेणुका. हे सारीपाट खेळत बसलेले होते. त्यांना म्हटलं, आम्हाला पाणी मिळेल का, आमचे राजे तहानलेले आहेत. आता रेणुका ही विश्वरूप नावाची जी देवता आहे, तिचं हे मानवी स्वरूप धारण करून आलेलं आहे. त्याला पारिभाषिक शब्दामध्ये विग्रह म्हणतात. म्हणजे ती देवतेचा व्यक्त अवतार आहे. तिच्याकडे सामर्थ्य आहे. पाणी होय, तुम्हाला पाहिजे, ठीक आहे. कानात बोट घातलं, मळ काढला, त्या कानाची चरबी केली, त्याच्यात पाणी भरलं, घेऊन जा. आता एक तर ही देण्याची व्यवस्था नाही, आणि दिलं तर दिलं, राजाला पाणी प्यायचं, त्या कानातल्या मळाची चरबी किती मोठी होणार काय. म्हणजे एक प्रकारे माझी चेष्टाच झाली असं त्याला वाटलं. अहो हे पुरल की, तुम्ही जा. आणि जाता जाता ते पुढं काही अंतर चालून गेलं, त्याला दगडाची ठेस लागली, त्याच्या हातातलं ते पडलं. पडल्यावर उत्तम प्रकारच्या गोड पाण्याचा सरोवर तयार झाला. राजाच काय, सैन्यही पाणी पिलं, घोडेही पाणी पिले, तृप्त पाणी. पोटभर पाणी पिल्यानंतर काही काळानं पुन्हा भूक लागली. आता भूक लागल्यानंतर काय करावं, पुन्हा तिथंच म्हणजे आता जा आणि त्यांनाच म्हणा आमची जेवणाची काही सोय करा. पुन्हा हे तिथे गेले. त्या रेणुकीला म्हणतात, आमची भोजनाची काही व्यवस्था होईल का, आमचे राजेश्री भुकेले आहे. होईल की म्हणजे, जा तुम्ही संध्यावंदन करा, तुमच्या भाषेमध्ये फ्रेश होऊन या. मग गेले हे सगळे फ्रेश. तिथे गेल्यानंतर ते नदीवर गेले. तोपर्यंत इंद्राची कामधेनू आव्हानली आणि ती इंद्रदेवतेने पाठवलेली कामधेनू त्यांच्या त्या आश्रमात दत्त म्हणून उभी राहिली. कामधेनू आहे ती. जसा कल्पवृक्ष जे चिंतिलं ते देतो, कामधेनूचं तेच लक्षण आहे. आणि आव्हानिल्यानंतर ती कामधेनू आल्यानंतर तिला आदेश केला, इथं मधुर असे पक्वान्न हवे. काय सांगावं, तुम्हाला कोणालाही जमणार नाही अशा प्रकारचा स्वयंपाक, रुचिपूर्ण
आम्ही लिहितो सुरुची भोज, हे वेगळं, कधी खारट काही तिखट काही आळणी काही होतच, लिहायला कागदावर सुरुची भोज, आपलं सुरुचीच नसतं. ते पहा अन्न कसं इतकं सुमधुर अन्न तयार झालं. आणि आल्यानंतर मग सर्वांना बसवलं. ते सैन्य राजेश्री यथावकाश पूर्ण तृप्तपर्यंत जेवले. राजा म्हणतो, हे अन्न आमच्या नगरीने देखील, आम्ही आमच्या नगरामध्ये अन्नच बघितलं नाही असं. म्हणजे तिथं राणी सुद्धा फेल गेली. इतकी दिवस सांभाळायला सगळं वाया गेलं. काय स्वतः खाल्लं आपण म्हणे, हे बघा हे खरं अन्न आहे. आपल्याला काय दिले ते खातच राहिलं, त्यालाच अन्न समजलं. अहो अन्न हे आहे. हे अन्न तर आपल्या घरी पाहिजे. दान अशाच ठिकाणी द्यायला पाहिजे की ते सत्पात्री गेलं पाहिजे. त्यांनी त्यांचा औदार्य भाव दाखवला. त्यांनी अन्न उपलब्ध करून दिलं. राजाची भूक भागली, तहान भागली, शांत राहावं. राजा परत फिरला. प्रधाना म्हणजे विचारावर हे अन्न कसं तयार केलं, एवढं सुंदर कसं, म्हणजे याचा काय तुम्ही ते प्रमाण असतं त्याचं काय ते सांगा, असं तसं त्यांना म्हणायचं असेल. पदार्थ कसे तयार झाले. आम्ही केले पै समोर गाय बांधली, त्या गायीचा प्रताप, ही कामधेनू आहे म्हणजे हिनं केलं. ही कामधेनू तुमच्याकडे कशाला पाहिजे, ही आमच्या राज्यात बरी शोभते. बघा किती लालच वाईट आहे. म्हणजे त्यांची चूक झाली. हे भुकेले वापस पाठवले असते, तहानले पाठवले असते, फायद्यात पडला असता. परंतु आपण सुद्धा किती मोह करावा, काय करावा. म्हणून त्यांनी पुन्हा त्यांना विनंती केली ऋषीला, ही कामधेनू आम्हाला द्याल का. म्हणजे ही देता येणार नाही, ही इंद्राची कामधेनू आहे, ही कशी नेता येईल. नाही नाही द्या. आधी प्रेमानं सांगून पाहिलं, ऋषी ऐकत नाहीत. असं म्हटल्यानंतर थोडासा आपला अधिकार गाजवायचा सुरुवात केली. बघा बरं का, मग खूप मोठा अतिप्रसंग होऊ शकतो, तुम्हाला ऐकावं लागेल. त्यामुळे तुम्ही काही करा, येत असेल तर घेऊन. मग राजाला म्हटलं, गाय आहे, कासरा सोडला की गाय येऊ शकते. सोडलं गाई, कशाची गाय निघते. तिने ते चारी पायाचे ताणून दिले खुरं की सगळं सैन्य झोंबायला लागलं, पण गाय काही जागची हालायला तयार नाही. सैन्य सगळं एकीकडं आणि गाय एकटी एकीकडं. गाय ही सामर्थ्यशाली होती, यांना कुठं ओळखू. सर्वी ताकद पणाला लावली, गाय इंचभर तर हल्ली नाही. आणि फार अतिरेक झाल्यानंतर मग हगली मुतली, सैन्य तयार झालं, त्याच्यात युद्ध सुरू झालं. आता युद्ध करावं लागलं. ते युद्ध करत असताना पहिला वार त्या गायीवर घातला नाही, आधी त्या जमदग्नीवर घातला. या सगळ्या ऋषीने केलं. म्हणजे यानं जर गुन्हा गोविंदानं गाय दिली असती, मी नेली नसती का म्हणे. पण आता याला काय करायचं, जंगलात दोघंच राहतात, मला द्यायला पाहिजे ना, मी राजा आहे. हां बरोबर आहे, पण याचाच आधी हे करू. म्हणून समाचार घेण्यासाठी त्याच्या अंगावरती जेव्हा वार करतो ते जमदग्नी ऋषीच्या, तेव्हा स्वाभाविकपणे त्या पत्नीचं कर्तव्य आहे, ती आडवी पडते. रेणुका तिच्यावरती प्राण होतो आणि आपसुकच गायीलाही मारल्या जातं. तिन्ही गोष्टी घडल्या. ईश्वराचं कुठं चुकलं. आमचं लक्षणच आहे, जे करू नको म्हटलं ते आधी करायचं. खूप काहींना सवय असते, करू नको म्हटलं ते आधी करायचं. मग थोडं थांब की जरा, नाही काम मी आताच करेन. बरं माणूस खूप त्रस्त झाला. काय करावं म्हणे, आमची पत्नी ऐकतच नाही, तिला कुठली गोष्ट सांगितली ती नाहीच म्हणते. तो हुशार होता. मग तुम्ही काय करा म्हणे, थोडासा उलटा प्रवास सुरू करा म्हणे. ते कसं असते मी सांगतो ना. नाही आता मला उद्या जायचंय, त्याच्यामुळे मी विचारतो. आता ही प्रवासात जायचं करायला तर माझी इज्जत जाईल ना. हा इज्जत जाईल ही गोष्ट खरी आहे. बरोबर आहे, मलाही पटतं. मग नाही उलटा प्रवास सुरू करा म्हणे. बरोबर निघाले. आता आधी 2-3दा झालं रस्त्यात, त्याच्या ते लक्षातच राहिले. त्यांना सांगायचं हे असं करू नको, ते म्हणजे मी का असंच करेन. करता 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 एका नदीवर गेले, नावेत बसले. मग त्याच्या लक्षात आलं, ते म्हणजे आता हिला कसं सांगावं पक्क धरून. ती धरणारच नाही. हे मला धरू नको बरं का. तिने जाऊन कवटा, ते कवटाळण्यामुळे ती नावी तुम्ही व्यवस्थित वाचली.
बरी काठावर आल्यानंतर म्हणली, याच्यासाठी तुला मी सांगितलं धरू नको म्हणून, कारण तू जर धरलं मी धर म्हणलं असतं तर तू धरलं नसतं. म्हणून मला त्या ब्राह्मणाने सांगितले उलटा प्रवास, आता इथून पुढे मला कळत जाईल. ही आपली सवय अशी आहे. आणि म्हणूनच तुम्ही आम्ही सर्वजण प्रभू थकला निद्रावरती हात ठेवून वाट पाहतोय आपली. आज अनुसरे पाहे अनुसरे, ते आजही चाललं पाहेही चाललं. त्याच्या निद्रावरचा श्रीकर खाली उतरवला गेलाय, तरी मी अजून आमची वाट इकडेच चालू आहे. पण हे लक्षण आमचं असं आहे, ही जीवमतीच आहे. परमेश्वराने सांगितलेलं सहजासहजी जीवाकडून घडेलच. अगदी विरळा नांदे, एखादाच पुरुष तसा भाग्यवान आहे. आता यांचं नेमकं तेच झालं. मग आता हे पूर्णपणे सगळा तो संपला. रेणुका अस्वस्थ झालेली होती, तिने धावा पुकारला. आता अशा वेळेला कोणी जमदग्नी तर मरून पडले. त्याने आपल्या पुत्राला हाक मारली. परशुराम भार्गव विद्या शिकण्यासाठी कैलास पर्वतावरती महादेवाला तिथे गेल्यानंतर त्याचं ते विद्या अर्जन चालू होतं. पण इकडं आईवर हे संकट आलं. तिने धावा पोकारल्यानंतर हे त्याला लक्षात नाही आलं. महादेवानं सांगितलं, अरे परशुराम, तुझी आई काहीतरी संकटात सापडली आणि तुला ती बोलावते आहे, तू जा बरं. आणि मग तो तिथून परशुराम अतिशय क्रोधित होता. क्रोधाग्नीनं तो हे झाला आणि माझ्या आईला कोणी काय केलं अशा भावनेतून तो आवेशानं निघालेला आहे. या रेणुकेला एकवीरा असं म्हटलेलं आहे. याचं कारण असं आहे, हिला 5 मुलं होती. कंद्या, भूत्या, उद्या, जुग्या आणि शेवटचा परशुराम. पण या 5ही वीरामध्ये एकच मुलगा वीर होता, तो परशुराम, म्हणून एकवीरा. त्यासाठी तिचं हे दुसरं जे संबोधन आहे ते त्यासाठी आहे की एकच मुलगा वीर निघाला म्हणून ती एकवीर आहे. तर अशा त्या एकवीरीला भेटण्यासाठी तो आला. आल्यानंतर त्याने रेणुकीची आपल्या आईची अवस्था बघितली, सद्गतीच झाला. आणि हे कुणी केलं असं म्हणले. मग ते म्हणजे आता जे झालं ते नंतर होईल, काय असायचं ते. परंतु आमचा आता जो शेवटचा अंत संस्कार असतो तो मी सांगतो त्या ठिकाणी कर. म्हणजे निसाले भूमी संस्कार करा. म्हणजे कोऱ्या भूमिकेमध्ये माझा तो संस्कार व्हायला पाहिजे. ते म्हणजे आई, आता ही जागा मला कशी समजेल, मला कसं लक्षात येईल, कोरी भूमिका कशाला म्हणतात, कुठं असते, तू सांग ना. तिने सांगितलं, तू सह्याद्री पर्वतावरती जा, तिथे दत्तात्रय प्रभू महाराज तुला भेटतील आणि ते तुला कोरी भूमिका कुठं आहे ते सांगतील. अगं हे सगळं खरं आहे ना, पण दत्तात्रय महाराजांचीच माझी ओळख नाही, मी कसं ओळखणार त्यांना? हां, ते पण सांगते. ज्याही वेळेला दत्तात्रय महाराज भेटतील, ज्या कावडीवरती हा जमदग्नी आणि रेणुका घेऊन चालला होता परशुराम, त्याच्या कावडीचा तो जो बांबू वेळू होता तो वाळलेला होता. पण म्हणे दत्तात्रय महाराजांचं दर्शन होताच त्या वेळूला हिरव्या पारंब्या फुटतील, कोंब फुटतील. आणि ज्या क्षणी ते कोंब फुटले ना, ते ज्यांच्या पाहण्यामुळं फुटले तेच श्री दत्तात्रय. तो निघाला, आईला कावड घेऊन निघाला. फिरता फिरता पूर्ण सृष्टी हिंडला. करत 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 तो सह्याद्री पर्वतावरती येतो आणि संयोगवश दत्तात्रय महाराजांचं तिथं दर्शन होतं. त्याच्या कावडीला कोंब फुटल्यावर त्याच्या लक्षात आलं की यांच्याच मुळं मला कावडीला कोंब फुटलं, तेच हे दत्तात्रय महाराज. म्हणून त्याने जाऊन प्रार्थना केली. दत्तात्रय महाराज निराकरण करतात, आम्ही ते नाही म्हणजे आपणच आहात. मला आईने सांगितलंय, आता मला कोरी भूमिका दाखवा. तर कोरी भूमिका याचा एक तात्विक अर्थ असा आहे, एक तर सर्वसाधारण हे मान्य करता येतं की तिथे यापूर्वी कोणाला पुरलेलं नाही, कोरी जागा आहे, म्हणजे वापरलेली वस्तू नसली ती आपण कोरी म्हणतो. परंतु तात्विक अर्थानं तिथे जडत्वीच्या जीवांचं संपादकत्व होत नाही आणि युगांतींच्या संहारामध्ये त्या भूमीचा नाश होत नाही. अशी जी भूमी असते तिला म्हणायचं कोरी भूमी. आणि तिथे प्रमाद कुणालाही यापूर्वी घडला नाही, पुढे घडणार नाही, ती कोरी भूमी.
अशी जागा मला शोधून सांग. मग दत्तात्रय महाराजांनी दाखवलं. ते संस्कार करायचे. त्यावेळेला तिथं तीर्थ लागतं. मग दत्तात्रय महाराजांनीच त्यांनी विचारलं, इथं तीर्थ आणा. तुम्ही प्रभू हे सर्व तीर्थ मला कसं प्राप्त, तुम्हीच सांगा. त्यांनी बाण मारायला लागला. मग तो बाण मारला आणि बाण मारल्यानंतर तिथून 3.5 हात पाणी वरी निर्झर असं पात्रातून वरी आलं. त्याच्यावरती दत्तात्रय महाराजांनी आपलं श्रीचरण ठेवलं. ते सर्व तीर्थ ते घेऊन तिचा तो संस्कार पूर्ण केला. आणि केल्यानंतर मग पुढे परशुराम आता बदला घेण्याच्या दृष्टीनं पुढे तो निघतो. आणि मग या परशुरामाने 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय केली. या क्षत्रियानेच माझ्या आईचा घात केला ना, ते क्षत्रियच मी ठेवणार नाही. आता एक तर असं म्हणतात की 21 पिढ्या, किंवा दुसरी गोष्ट अशी आहे 21 वेळा निक्षत्रिय करणं म्हणजे काय. तुम्ही कुस्तीचा फळ पाहिला असेल. पैलवान रिंगणामध्ये फिरतो. पहिली एक चक्कर मारतो, दुसरी एक चक्कर मारतो, तिसरी एक चक्कर मारतो. जर कुठला मल्लच त्या आखाड्यात नाही उतरला, विजयी घोषित. कुठं खेळली त्याने कुस्ती, कुस्तीच खेळली नाही, पण विजयी घोषित झाला. त्याला प्रतिमल्ल भेटलाच नाही. याने 21 वेळेला पृथ्वीला आव्हान केलं, कोण माईचा लाल कोणता क्षत्रिय त्याने माझ्या समोर. 21 वेळेला आव्हान करून एकही क्षत्रिय आला नाही. म्हणून पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली असं म्हणलं. अशा प्रकारे श्री दत्तात्रय महाराजांचं या ठिकाणी वर्णन त्यांनी त्या याच्यामधून आणलेलं आहे. आणि असं करत करत पुढे देवता टाइम संपला. बरं आता ठीक आहे. मग शेवटी कवी शेवटच्या याच्यामध्ये मार्ग महिमा, तुम्ही गुरुकुळ माऊली म्हणून हे सलगी केली, एरवी सुख दुःखे आपुली कवना सांगो. कवी म्हणतात तुम्ही माझी गुरुकुळ माऊली आहात म्हणून मी तुमच्यासोबत सगळी सलगी केलेली आहे. एरवी आपले सुख दुःख मी कुणाला सांगावं, मला सांगता येत नाही. आधीची देवासी खंतील वाणा, आणि तुम्ही आपुला न म्हणा, तरी विसावा जीवन कवन हसे. अनुतप्त होत आहेत. परमार्गाचा महिमा एवढा अगाध आहे. कवी असं म्हणतात, आधीच तर मी परमेश्वराला खंती आणलेली आहे, त्यांची अवकृपा केली, जोडलेली आहे. परमेश्वर माझ्यावरती उदास आहे, माझं मुख पाहणार नाही. ईश्वरीच्या दारी माझं काळं तोंड झालेलं आहे. कुठल्या तोंडाने मी परमेश्वराजवळ जाऊ. तर परमेश्वराच्या सोबत माझ्याकडून घडलेले अपराध आणि त्यामुळे स्वाभाविक त्यांना माझ्याविषयीची खंती येणं हे मी समजू शकतो. आणि अशात जर मला तुम्ही जवळ करत नसाल, म्हणजे हा परमार्थ, हे साधन जर मला जवळ धरत नसेल, आधीची देवासी खंतील वाना, आणि तुम्ही आपुला न म्हणा, या परमार्गाला विनंती करता. तुम्ही जर मला जवळ नाही केलं तर विसावा जीवन कवनासे, माझं विश्रांती स्थान दुसरं कुठं आहे. म्हणून या साधनांची महात्मा एवढं आहे, त्यांची महत्ती एवढी आहे, त्यांची प्रसन्नता अर्जित करणं एवढं गरजेचं आहे. हे प्रसन्न असतील तर देव प्रसन्न आहे. बाईसानं म्हटलं म्हणून पांड्याला भेट झालेली आहे. कधी बाईसा विनंती करते, भक्त विनंती करतात, तेव्हा तो वसो बळदत्वापासून वंचित होतोय. त्यासाठी या परमार्गाच्या बद्दलची आपल्यामध्ये अपार श्रद्धा असली पाहिजे. तुम्हा परते मज कवन इष्ट, सृष्टी माझी कैचे वरिष्ठ, मातया पुढे पाटी पोट दाखवू आपले. या सृष्टीमध्ये तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आणि इष्टदायक कोणीही नाही. म्हणून जे काही आहे ते आपणच आहात. म्हणून मी तुमच्या समोर हे सगळं माझं पोटातलं असेल, काय असेल, मनातलं असेल ते व्यक्त करतोय. सर्वत्र उन्हाळा माझ्या जीवा, तुम्हा वांचोनी आन नाही विसावा. तुम्ही आमचा मना हा ओलावा खंडित. तुम्ही जर नसता, तुम्ही जर मला दूर केलं, दूर लोटलं,
देव तर मला सोडून गेले, त्यामुळे तर मला माझ्यासाठी अखंड उन्हाळाच आहे. पण अशात जर तुम्ही जर मला विसावा दिला नाही, आधार दिला नाही, तर मला दुसरा ओलावा कुठून भेटेल? म्हणून तुमचं प्रेम, तुमची प्रसन्नता, तुमचं सानिध्य हेच माझ्यासाठी ओलावा आहे. तुम्ही करा जयाचा अंगीकारू, तयाचा वेळ एकू ईश्वरे केला वेरू, परी तुमचा नाविकारू थोरची असे. जीवाचा एखाद्या वेळेस ईश्वराने अव्हेरी केला असेल, पण तुमचा आशीर्वाद, तुमची प्रसन्नता, गुरु आशीर्वाद, गुरुची प्रसन्नता एवढी मोठी आहे की कदाचित तुमच्या प्रसन्नतेमुळं, तुमचं ऐकून परमेश्वर तुमची प्रार्थना स्वीकारात घेऊन मला कुठंतरी आपलंसं करतील, मला कुठंतरी आपल्या चरणाजवळ थारा देतील. म्हणून प्रथम तुम्ही माझ्यावरती प्रसन्न राहणं गरजेचं आहे, असं म्हणून कवी या परमार्गाला वंदन करतात. तुम्ही माझे साधन निरुते, दुःखादी पापा वेगळे करीते, म्हणून पुढती पुढती तुमते विनवीत असे. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती यासाठी करतो की तुम्हीच मला दुःखापासून, पापापासून वेगळं करण्याकरता, माझ्या साधनदात्याला समजून सांगण्याकरता तुमचं अविष्ट चिंतनच माझ्यासाठी हितकारक आहे. अगा तुम्ही माय माहेरा, सुखादी शृंगारू कुल्हारा, माझ्या जीवाच्या जिव्हाळा जणे वेरू करा. अहो साधनवंत हो, तुम्ही माझ्यासाठी सुख शृंगाचे भांडार आहात, तुम्हीच माझं वैभव आहात, तुम्हीच माझे शृंगार आहात, माझं माहेर तुम्हीच आहात, माझे प्राण तुम्हीच आहात. मी दोषी असल्यामुळे न जाणो तुम्ही माझा अव्हेर कराल, परंतु असं मात्र काही करू नका, अशी विनंती कवी आर्त स्वरामध्ये परमार्गाच्या साधकांना करताय. आणि शेवटी मग ग्रंथाच्या समाप्तीची त्यांनी प्रार्थना केली. आता नागार्जुनाची दातारा, माझ्या स्वामी श्री चक्रधरा, हे ग्रंथमाळा स्वीकारा वाक पुष्पांची. मी जी ही ग्रंथमाळा तयार केलेली आहे, माझ्या मती विलासानं मला प्राप्त असलेल्या ज्ञानानं, ती आपण जशी काही तोडकी मोडकी असेल, कदाचित याच्यातून म्हणावं असं ईश्वराचं घडलं नसेल, तरी पण ती लढीवाळ बोल आपण कौतुकानं म्हणून स्वीकार करा. मागिला अपराधा करावी क्षमा, प्रस्तुतीची न करावी सीमा, ते ऐके विनंती पुरुषोत्तमा हिरांबिका. माझ्या मागच्या अपराधाची क्षमा करा, त्या अपराधाची मला तर जाणीव नाहीच, ते तुम्हीच जाणता की मी किती अनंत कर्माच्या राशी दुःखाच्या जोडून ठेवलेल्या, ज्या अनंत जन्माचा सहस्री निस्तरून सरी एवढे मी अपराध जोडून ठेवले, त्याची क्षमा तुम्ही करा. पुढे मला कुठल्याही प्रकारची मर्यादा माझ्याकडून उल्लंघन होणार नाही, पुन्हा दोषाचरण होणार नाही, याची दक्षता तुम्हीच घ्या. हे ऐकी विनंती पुरुषोत्तमा हिरांबिका म्हणे, ते हिरांबिकेचा सुतू, राम येणे नामे विख्यातू. त्यांचं दुसरं नाव राम आहे. तेने हा निर्मिला ग्रंथू वीतरागासी. वैराग्यासाठी हा मी ग्रंथ निर्माण केलेला आहे. तो हिरांबिकेचा सूत मी राम अर्थात रवळो व्यास आहे असे म्हणून त्यांनी अर्जव करून या ठिकाणी त्यांनी हा आपला ग्रंथ संपवलेला आहे. अशा दत्तात्रय महाराजाच्या अनंत लीळा आहे. रुचिक ऋषी अजून राहूनच गेले. अशा बऱ्याच लीळा आहेत. येता अवकाश पुढे कधी काही योग येईल त्यावेळेला आपण पुन्हा आपल्यासोबत संवाद साधता येईल. या ठिकाणी आता मला आदरणीय श्री पिलावंसकर बाबा यांनी आपल्या सर्वांच्या सहवासाचा योग आणून दिला. तुमची माझ्या यथामतीनुसार सेवा करण्याची संधी दिली. कधी कधी विनोदाचा भाग मध्येच येत होता आणि त्यावेळेला मी तुम्हाला लक्ष करून बोलत होतो असं समजू नका. बाबांनी आपल्याला किती टोकलं. अजिबात नाही, अजिबात नाही. मी तुम्हाला कधीच टोकलं नाही. फक्त आपल्यात असलेल्या दुष्प्रवृत्तीला कुठेतरी प्रदर्शित केले. अनाहूतपणे कुठेतरी कुणाकडे तरी हे घडतं कधीतरी आणि ते कसं परिणामकारक असतं, त्याचे दुष्परिणाम कसे असतात हे स्वाभाविकपणे त्याचा आपण ताळमेळ घातला आणि हे जर आपल्यापासून निघून गेलं तर एका दिवशी आपलीच मदळसा व्हायला वेळ लागणार नाही.
एवढ्यासाठी तो अट्टहास होता.